जो जन्म से जमीन से जुड़ा है वही सच्चा इंसान कहलाता है। मेरी लड़ाई तो आम इंसान के लिए है। संघर्ष ही मेरा जीवन है और वो चलता रहेगा। सब होशियार रहे क्योंकि टाइगर अभी जिंदा है। अनेक जण म्हणतात की दिलीप मानेचा स्वभाव आता बदलला, पण शेवटी वाघ म्हातारा जरी झालं असं नाही, अभी टायगर जिंदा है। महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, पणन, बँकिंग अशा विविध क्षेत्रातील भरीव कामांची महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा एक सोलापुरातील माने कुटुंबियांचं नाव आवर्जून पुढे येतं। या सर्व क्षेत्रात गरुड भरारी घेत आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवलेल्या महाराष्ट्रातील अगदी मोजक्याच नेत्यांमध्ये सहकार तपस्वी माजी आमदार ब्रह्मदेव दादा माने यांचं नाव अग्रक्रमानं समोर येतं। या सर्व क्षेत्रात भरीव योगदान देऊन सर्वसामान्य माणसाला ताठ मानेनं उभा करणाऱ्या स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांचा हाच वारसा अत्यंत समर्थपणे आणि तितक्याच धाडसानं, कुशलतेनं, निष्ठेनं पुढे नेऊन महाराष्ट्रात आपल्या दमदार कार्यानं, विकासाभिमुख कामानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। ती म्हणजे त्यांचे सुपुत्र माजी आमदार तथा श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीपराव माने यांनी। कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याचा विलक्षण संगम असलेला लोकनायक असलेल्या माजी आमदार दिलीपराव माने यांच्याकडं राजकारणातील एक ध्येयवादी, धाडसी, दूरदृष्टी असलेलं विकासाभिमुख व्यक्तिमत्व, नेतृत्व म्हणून पाहिलं जातं। सत्ता तसंच पद असो वा नसो, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारा ताकदीचा लोकनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। प्रशासनाचा बारीक अभ्यास, त्यावरील मजबूत पकड, तितकाच अंकुश, अधिकारी वर्गाकडून प्रश्न सोडवून घेण्याची नेमकी जाण आणि हातोटी यामुळं अत्यंत जटिल असे प्रश्न अगदी सहजपणे सोडवून त्यांनी समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्याचा सातत्यानं केलेले विशेष प्रयत्न हे भल्याभल्यांना अचंबित करून सोडतात। सर्वसामान्य माणसासाठी अहोरात्र झटणारा, बळीराजाप्रती सदैव आदर बाळगून त्याच्या हिताला प्राधान्य देऊन त्याच्या श्रमाचं चीज करण्यासाठी सदैव धडपडणारा, सर्वांना बरोबरीनं घेऊन जाण्याची वृत्ती ठेवणारा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावनाची कदर करणारा, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची हातोटी, मोठ्या मनाचा एक धाडसी नेता अशी सर्वदूर ख्याती असलेल्या माजी आमदार दिलीपराव माने यांनी आपल्या कामातूनच आपली वेगळी अशी ओळख केवळ आपल्या मतदारसंघातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात निर्माण केली आहे। सहकार तपस्वी ब्रह्मदेव दादांनी सर्वसामान्य, गोरगरीब आणि वंचित तसंच उपेक्षितांसाठी आपलं जीवन वेचलं। गोरगरीब, सर्वसामान्यांची आर्थिक गरज ओळखून दादांनी यशवंत सहकारी बँकेची उभारणी करून कामगार वर्गासह कष्टकरी, श्रमजीवी वर्गाला न्याय दिला। दादांनी लावलेल्या बँकेचा हा वेलू दिलीपराव माने
यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं गगनावरी नेला आणि बँकेचा नावलौकिक अधिक वाढवला. बँकेला प्रगतीच्या नव्या वाटेवर नेलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँक आता सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करत 23 शाखांच्या माध्यमातून ही बँक ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देत आहे. अविरतपणे 50 वर्ष बँक चालवणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. पण दादांनंतर दिलीपराव माने यांनी ते करून दाखवलं आणि सहकारातील पारदर्शकता देखील जपली. यामुळं बँकेचा लौकिक राज्यभर पसरलाय. सहकार क्षेत्रातील प्रचंड अनुभव, विश्वास, सचोटी, प्रामाणिकपणा या बळावर त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा खरेदी विक्री संघ, सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ या संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा अत्यंत कुशलतेनं पार पाडताना अत्यंत कठीण परिस्थितीत या संस्था यशस्वीपणे चालवून शेतकरी आणि दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला. त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण केला. खरं तर या संस्थांचं अध्यक्षपद स्वीकारणं तितकंसं सोपं नव्हतं. ते खूपच आव्हानात्मक होतं. पण प्रत्येक आव्हानं असोत की संकट यांना न घाबरता त्यांना तितक्याच धाडसानं सामोरं जात दिलीपराव माने यांनी या संस्थांना पुन्हा सुस्थितीत आणून त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याचं केलेलं काम हे प्रत्येकाला भावणारं ठरलं. सहकार, बँकिंग, कृषी पणन, शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील त्यांचं काम हे नेहमीच अतुलनीय तसंच कौतुकास्पद असंच राहिलं आहे. अशा या लोकनायकाची एक संघर्ष योद्धा म्हणूनही ओळख राहिली आहे. वेळ पडेल तसं पावलोपावली त्यांनी कोणाचीही तमा न बाळगता गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका घेतली. त्यांनी सत्ता अथवा पद यापेक्षा सामान्य जनतेचा प्रश्न महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला आणि त्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवायला कधीही मागं पुढं पाहिलं नाही की परिणामांची पर्वा केली नाही. सौंदणे कटसाठी संघर्ष असो, अतिवृष्टी तसंच गारपिटीमुळं द्राक्ष बागायतदारांचं झालेलं नुकसान असो की दुष्काळानं होरपळून निघालेला बळीराजाला मदत मिळवून देणं असो किंवा सीना नदीत पाणी सोडण्याचा प्रश्न असो, अशा एक ना अनेक प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला, संघर्ष केला, आवाज उठवला. शेतकऱ्यांच्या तसंच नागरिकांच्या शेतीच्या अथवा पिण्याच्या पाण्याचा, विजेचा, रस्त्याच्या प्रश्नांसह मालढोक अभयारण्याचं क्षेत्र कमी करण्यासाठीही त्यांनी मोठा संघर्ष केला. याचबरोबर सोलापूर शहर परिसरातील विविध प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेत आवाज उठवला, आंदोलनं केली. या शहर आणि हद्दवाड भागातील रस्त्यांच्या कामासह समांतर जलवाहिनीच्या कामाच्या महत्त्वपूर्ण अशा विषयावर देखील आवाज उठवून शासन प्रशासनाचं लक्ष वेधलं. याशिवाय कोरोना काळात कोरोनाचा कहर कमी झाल्यावर व्यापारी बंधूंना दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात यावी यासाठीही ते रस्त्यावर उतरले. कोणताही प्रश्न असो, शासन दरबारी सदैव या संदर्भात पाठपुरावा करून हे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आणि खऱ्या अर्थानं त्यांना न्याय मिळवून दिला. शेतकरी, व्यापारी यांच्या जीवनात मोठं महत्त्व असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची धुराही अत्यंत सक्षमपणे आणि यशस्वीपणे पेलताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, जे सकारात्मक परिणाम देणारे आणि बाजार समितीला प्रगतीच्या नव्या वाटेवर नेणारे ठरले. बाजार समितीस सोलापूरचं ग्रामदैवत
शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचं नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात आणून अनेकांची कैक वर्षाची इच्छापूर्ती स्वप्नपूर्ती केली. भाजीपाला उत्पादित शेतकऱ्यांसाठी दिवसातून 2 वेळा भाजीपाला लिलाव करण्याचा निर्णय, बेदाणे मार्केट सुरू करून बेदाणे उत्पादित शेतकऱ्यांसाठी 500 ग्रॅमचा कडता घ्यावा हा निर्णय, डाळिंब कॅरेटऐवजी किलोवर विक्रीचा निर्णय, शेतकऱ्यांच्या मालाचे इलेक्ट्रॉनिक काट्याद्वारेच योग्य वजन आणि मालाची खरेदी रक्कम त्वरित देण्याबाबतचा निर्णय त्यांनी घेतला, ज्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या मालाचं रक्षण होणं अत्यंत गरजेचं असल्यानं या मालाची चोरी थांबवण्यासाठी CCTVची सुविधा, सुरक्षा रक्षक तसंच कर्मचाऱ्यांना त्वरित संपर्कासाठी वॉकी टॉकी, ड्रेस कोड, व्यापाऱ्यांना आपापल्या दुकानात CCTV कॅमेरे बसवण्याचे निर्देश, बाजार समितीच्या आवारात स्वच्छता, याचबरोबर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण असे एक ना अनेक निर्णय दूरदृष्टी ठेवून घेतले, जे कौतुकास्पद असेच ठरले. विशेषतः त्यांनी अकस्मात पहाटे बाजार समितीला भेट देऊन बाजार आवारात काय चालतं हे पाहून त्यातील बारकावे शोधले आणि कामकाजाची पाहणी करून एकूणच त्रुटींचा अभ्यास केला. बाजार समितीची प्रशासकीय यंत्रणा हायटेक करताना शेतकरी, व्यापारी, कर्मचारी यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण केलं. याचा चांगलाच परिणाम बाजार समितीच्या वाटचालीत आणि कामकाजावर दिसून आला, ज्याची दखल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांना घ्यावी लागली. खरं तर स्वर्गीय ब्रह्मदेवदादा माने यांनी त्या काळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस गाळपासाठी होणारी अवहेलना परवड पाहून सीना पट्ट्यात म्हणजेच तिरे इथं सिद्धनाथ साखर कारखाना उभारण्याचा विडा उचलला. अवघ्या 9 महिन्यात दादाने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलून दाखवत आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. दादांचा हाच वसा पुढं तितक्याच जबाबदारीनं चालवत दिलीपराव माने यांनी सिद्धनाथ कारखाना प्रगतीच्या नव्या वाटेवर नेऊन शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. अनेक आव्हानं लिलया पेलत यावर्षी सिद्धनाथचा 15वा गळीत हंगाम लवकरच सुरू होणार आहे. गत 15 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी आणला आणि त्याला योग्य दर देऊन त्याची अनेक वर्षापासून होणारी ससे होलपट त्यांनी थांबवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभारला पाहिजे. यासाठी ब्रह्मदेव दादांनी कुमठे इथं बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यावसायिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. याशिवाय पॉलिटेक्निक कॉलेज उभं करून तंत्र शिक्षणाचा लाभही गोरगरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना मिळवून दिला. दादांचं हेच काम त्याच निष्ठेनं कष्टानं पुढे नेताना दिलीपराव माने यांनी सोलापूर मंगळवेढा रोडवर बेलाटी हद्दीत इंग्लिश मीडियम स्कूल, उच्च माध्यमिकसह पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, MBA असे अद्ययावत शैक्षणिक संकुल उभं करून शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देऊन अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. गुणवत्ता आणि परिपूर्ण शैक्षणिक सुविधा यामुळं या शिक्षण संकुलाचा लौकिक राज्यभर, देशभर झाला आहे. आमदार म्हणून निवडून आल्यावर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणून या मतदारसंघाचा कायापालट करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. क्रीडा क्षेत्रात देखील बहुमोल योगदान देऊन अनेक युवा, गुणी आणि होतकरू खेळाडूंना मदतीचा हात देत त्यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन दिलं, त्यांचं करिअर घडवलं. सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लक्षवेधी कामगिरी करताना अनेक खेळाडूंना संधी दिली
आणि क्रिकेटच्या क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्यावर भर दिला. क्षेत्र कोणतंही असो, ज्या क्षेत्रात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केवळ सोलापूर शहर जिल्हाच नाही, तर राज्याच्या राजकारणात, समाजकारणात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी काम केल्यानं सर्वच पक्षात त्यांना मानणारे आणि त्यांच्या कामाचं मनापासून कौतुक करणारे नेतेगण आहेत. त्यांच्याशी राजकारणापलीकडे जाऊन वेगळे असे मैत्रीपूर्ण पारिवारिक संबंध दिलीपराव माने यांनी निर्माण केले आहेत. कोणताही नेता असो, दिलीपराव माने आणि त्यांच्या कार्याविषयी भरभरून बोलतो, कौतुक करतो आणि अभिमानानं इतरांना सांगतो देखील. हीच त्यांच्या कामाची खरी पोचपावती असून सत्ता असो वा नसो, मालक आहेत का म्हणून शेकडोंच्या संख्येनं दररोज मोठ्या विश्वासानं, आशेनं काम घेऊन येणारे लोक, कार्यकर्ते पाहिलं की कळतं की हा लोकनायक खऱ्या अर्थानं प्रत्येकाचाच आधारवड आहे, मायेची ऊब आहे, सावली आहे. अशा लोकाभिमुख, विकासाभिमुख आणि कर्तृत्ववान नेत्यास वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा. लोकसेवेचं आणि लोककल्याणाचं कार्य त्यांच्या हातून अखंडपणे घडत राहो हीच मनापासून सदिच्छा.